हे गावातलं घर आहे आणि सकाळ झालेली आहे. तर सकाळच्या वेळी काय दृश्य असतं ते आपण बघूया. इट इज अर्ली मॉर्निंग, म्हणजे लवकर पहाट झाली आहे. वी सी द सन रायझिंग इन द ईस्ट, म्हणजे आपण सूर्याला पूर्वेकडून उगवताना बघतो. वी सी द सन रायझिंग इन द ईस्ट. देर आर बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. देर आर बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. इकडे बघा पक्षी आहेत. बर्ड्स म्हणजे पक्षी आणि ते आकाशात उडत आहेत. लेट अस लुक ॲट दिस विलेज हाऊस. ह्या गावातल्या घराकडे बघूया. द डोर इज ओपन. दरवाजा उघडा आहे. द डोर इज ओपन. द हाऊस लुक्स टू बी कम्फर्टेबल. हे घर हे अतिशय असं छान प्रशस्त वाटतंय. द काऊ इज स्टँडिंग इन द यार्ड. गाय आहे ती यार्डमध्ये बाहेर उभी आहे. शी इज टाईड टू अ पोल. ती एका खांब्याला बांधलेली आहे. यार्ड म्हणजे काय? अंगण. पुन्हा वाचूया. इट इज अर्ली मॉर्निंग. वी सी द सन रायझिंग इन द ईस्ट. देर आर बर्ड्स फ्लाइंग इन द स्काय. लेट अस लुक ॲट दिस विलेज हाऊस. द डोर इज ओपन. द हाऊस लुक्स टू बी कम्फर्टेबल. आरामदायी वाटते. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायी. अ काऊ इज स्टँडिंग इन द यार्ड. शी इज टाईड टू अ पोल. आता आपण गावातली शाळा बघूया आणि शाळेचं हे मैदान आहे ते बघूया. हिअर इज अ स्मॉल विलेज स्कूल. ही गावातली छोटीशी शाळा आहे. वी सी अ ह्यूज ट्री इन द स्कूल ग्राउंड. आपल्याला एक ह्यूज म्हणजे मोठं झाड दिसतंय. ट्री म्हणजे झाड. शाळेच्या अंगणात एक आपल्याला मोठं झाड दिसतंय. देर आर चिल्ड्रन रनिंग अराउंड. तिकडे मुलं धावत आहेत. सम गर्ल्स आर प्लेइंग विथ द स्किपिंग रोप्स. काही मुली आहेत त्या दोरीवरच्या उड्या खेळत आहेत. सम चिल्ड्रन आर प्लेइंग विथ द बॉल. काही मुलं बॉलने खेळत आहेत. सगळं वाचूया. हिअर इज अ स्मॉल विलेज स्कूल. वी सी अ ह्यूज ट्री इन द स्कूल ग्राउंड. देर आर चिल्ड्रन रनिंग अराउंड. Some girls are playing with the skipping rope. Some children are playing with the ball. आता आपण गावाचा बाजार बघूया. विलेज मार्केट. लेट अस विजिट अ विलेज मार्केट. आपण विलेज मार्केटला भेट देऊया. विजिट म्हणजे काय? भेट देऊया. अस म्हणजे आपण. लेट अस विजिट अ विलेज मार्केट. देर आर मेनी पीपल इन द मार्केट. मार्केटमध्ये खूप माणसं आहेत. मेनी म्हणजे खूप. देर आर मेनी पीपल इन द मार्केट. सम आर बाईंग थिंग्स. काही जण गोष्टी विकत घेत आहेत. सम आर सेलिंग थिंग्स. काही जण गोष्टी विकत आहेत. देर आर स्मॉल शॉप्स. तिकडे छोटी 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 दुकानं आहेत. दे आर सेलिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. तिकडे काही दुकानात तिकडे व्हेजिटेबल भाजी आणि फ्रूट्स वगैरे विकतात. लेट अस विजिट अ विलेज मार्केट. देर आर मेनी पीपल इन द मार्केट. सम आर बाईंग थिंग्स. सम आर सेलिंग थिंग्स. देर आर स्मॉल शॉप्स. दे आर सेलिंग व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स. आता आपण शेतातली कामे बघूया. वर्क इन द फार्म. इट इज अ सनी डे, म्हणजे आज अगदी दिवसात सूर्य छान प्रकाश पडलेला आहे. द सन इज शायनिंग इन द स्काय. सूर्य आकाशामध्ये चांगला चकाकतोय. वी ऑल्सो सी सम क्लाउड्स. काही आपल्याला ढग पण दिसत आहेत. देर आर पीपल वर्किंग इन द फार्म. इकडे
शेतावर काही माणसं काम करत आहेत. द फार्मर इज प्लविंग द फार्म विथ अ प्लव. प्लविंग म्हणजे काय? नांगरणे. आणि प्लव म्हणजे नांगर. तर शेतकरी आहे, तो नांगरणी करतोय शेताची नांगर घेऊन. देर आर टू बुल्स ऑक्सन पुलिंग द प्लव. दोन बैल आहेत, ते नांगर ओढतायत. तर बैलाला बुल म्हणतात किंवा ऑक्स म्हणतात. तर बुलचं प्लुरल आहे बुल्स, एस ॲड करतो. आणि ऑक्सचं प्लुरल आहे ऑक्सन, एन ॲड करतो. वी ऑल्सो सी सम विमेन वर्किंग इन द फार्म. आपल्याला काही बायका पण दिसत आहेत शेतात काम करताना. इट इज अ सनी डे. द सन इज शायनिंग इन द स्काय. We also see some clouds. There are people working in the farm. The farmer is plowing the farm with a plow. There are two bulls pulling the plow. We also see some women working in the farm. पण पास्ट टेन्स बघितलं तर पास्ट टेन्समध्ये काय होतं की वर्बचा एकच फॉर्म होतो. हां, म्हणजे रनचं रॅन होतं, किंवा पेचं पेड होतं, या डान्सचं डान्स्ड होतं, ईटचं एट होतं. म्हणजे काय की सगळ्यांबरोबर, म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन बरोबर, किंवा सिंग्युलर असो प्लुरल असो, पास्ट टेन्समध्ये व्हर्बचा एकच फॉर्म असतो. म्हणजे कसं, आय रॅन, यू रॅन, शी रॅन, दे रॅन, सगळीकडे रॅन 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 आहे. ओके. पण फक्त एकच असं वर्ब आहे टू बी वालं, जिथे पास्ट टेन्समध्ये दोन फॉर्म्स होतात, वॉज आणि वर. द वॉज फर्स्ट पर्सन सिंग्युलरला वापरतात आणि थर्ड पर्सन सिंग्युलरला वापरतात. वॉज फर्स्ट पर्सन सिंग्युलरला वापरतात आणि थर्ड पर्सन सिंग्युलरला वापरतात. बाकी सर्व ठिकाणी वर वापरतात. I was tired, you were tired, we were tired, they were tired, students were tired, Ram was tired. हे फर्स्ट पर्सन सिंग्युलर आणि हे थर्ड पर्सन सिंग्युलरला वॉज झालं पास्ट टेन्स, पण बाकी सर्व ठिकाणी वर आहे. ऑल अदर वर्ब्स हॅव सिंगल फॉर्म ऑफ पास्ट टेन्स. तर टू बी सोडून सगळ्या इतर वर्ब्सना एकच फॉर्म आहे पास्ट टेन्स. आता हे लक्षात ठेवून आपण सेंटेन्सेस बघायला सुरू करूया. तर सेंटेन्समध्ये टू बी आलं. तर आता मराठीतलं सेंटेन्स कसं आहे? मी एक शिक्षक आहे. म्हणजे कोणाबद्दल बोलणं चाललंय? माझ्याबद्दल, मी. तर ज्या विषयाबद्दल बोलणं चाललेलं असतं त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. त्याला काय म्हणतात? सब्जेक्ट म्हणतात. आणि मी एक शिक्षक आहे. आहे हे झालं व्हर्ब. ओके. आणि मी कोण आहे? मी एक शिक्षक आहे, तर तो झाला ऑब्जेक्ट. तर सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन इंग्लिशमध्ये कसं होतं? आय, सब्जेक्ट पहिला येतो, लगेच नंतर व्हर्ब येतं आणि नंतर उरलेला भाग येतो. आय ॲम अ टीचर म्हणजे सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट. ही इज अ डॉक्टर. सब्जेक्ट ही, व्हर्ब इज, अ डॉक्टर ऑब्जेक्ट. वी आर स्टुडंट. सब्जेक्ट वी, व्हर्ब आर. शी इज अ डान्सर. Subject she, verb is. They are singing a song. They subject, are singing verb, a song. तसंच मी आनंदी आहे म्हणजे ऑब्जेक्ट नसेल, इकडे सगळीकडे नाउन होतं म्हणजे ऑब्जेक्ट आहे. ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब जरी आलं तरी आपण ॲडव्हर्ब करणार आहोत, पण ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब आलं तरीसुद्धा ते नंतर येतं, व्हर्ब नंतर येतं. मी आनंदी आहे, तर इकडे कोण आहे? मी, आय सब्जेक्ट, आहे ॲम आणि आनंदी, तर ते शेवटी येणार. आय ॲम हॅपी. आय वॉज अपसेट. शी इज टॉल. माय डॉग वॉज हंग्री. आय वॉज अपसेट म्हणजे काय? सब्जेक्ट, व्हर्ब आणि उरलेला भाग. शी इज टॉल, सब्जेक्ट, व्हर्ब आणि उरलेला भाग. माय डॉग सब्जेक्ट, वॉज हंग्री, वॉज म्हणजे वर्ब. ही वॉज अ पोस्टमन.
They were shouting. You were shouting. We were shouting. She is beautiful. सब्जेक्ट वर्ब आणि उरलेला भाग. सब्जेक्ट वर्ब आणि उरलेला भाग. सब्जेक्ट वर्ब आणि उरलेला भाग. आता टू डू वापरून आपण सेंटेन्स करूया. बऱ्याच ठिकाणी हे टू बी आता बघितलं तसं टू डू वापरून सेंटेन्स असतं. तर टू डू जेव्हा एकटं मुख्य वर्ब येतं ना तेव्हा त्याचा अर्थ करणे असतो. नाहीतर ते वर्ब आहे ते प्रेझेंट पास्ट इतर टेन्समध्ये सपोर्ट करायला वापरलं जातं. आता इकडे काय आहे? तिने छान काम केले. हां, इकडे करणे आहे म्हणजे टू डू आहे हे मेन वर्ब आहे. आणखीन त्याचं पास्ट टेन्स काय आहे? डीड आहे. आता तिने काय झालं? सब्जेक्ट झाला शी. नंतर इकडे आपण वर्ब लिहितो डीड. छान काम, अ ग्रेट जॉब, उरलेला भाग सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. शी डीड हर ग्रॅज्युएशन. तिने काय केलंय? तिने तिचं ग्रॅज्युएशन केलंय. शी सब्जेक्ट, डीड वर्ब, हर ग्रॅज्युएशन ऑब्जेक्ट. आय डीड माय होमवर्क आफ्टर डिनर. आय सब्जेक्ट, डीड वर्ब, काय केलं? ऑब्जेक्ट, माय होमवर्क आफ्टर डिनर. हे सगळं नंतर येतं. ही डज हिज ड्युटी म्हणजे तो त्याची ड्युटी त्याचं जे कर्तव्य आहे ते करतो. तर ही सब्जेक्ट, डज वर्ब आणि हे ऑब्जेक्ट. तसंच उलटं झालं ना, आपण जेव्हा प्रश्न विचारतो ना तेव्हा आपण डूचा वापर बऱ्याचदा करतो. ओके, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तर इकडे काय? हाऊ डू यू डू आहे. हाऊ डू यू डू आहे. तर हा झाला शब्द कसे आहात तुम्ही. कसे डू म्हणजे इकडे अर्थ होतो आहात तुम्ही. तर ते हाऊ डू यू डू होतं. तर सब्जेक्ट आहे ना हा दोन डूज मध्ये असा पकडला जातो. पण उत्तर देताना आपण काय म्हणतो? आय एम फाईन. आय नंतर वर्ब येतं आय एम फाईन. तर डू दोन प्रकारे वापरलं जातं. एक म्हणजे स्वतःचं सुद्धा एकटं आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या वर्ब्सबद्दल. डू यू लाईक आईस्क्रीम म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम आवडतो का? तर हे कसं आहे? आय लाईक आईस्क्रीम. तर इकडे कसं आलं कन्स्ट्रक्शन? सब्जेक्ट आय, लाईक वर्ब आणि आईस्क्रीम ऑब्जेक्ट. पण तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल दुसऱ्याला तर कसं म्हणतात? यू हा सब्जेक्ट आहे तो मध्ये येतो आणि डू आणि लाईक. लाईकचं काय होतं? डू लाईक होतं. लाईकचं काय होतं? डू लाईक होतं. आणि सब्जेक्ट आहे तो मध्ये येतो आणि डू यू लाईक आईस्क्रीम असं होतं. आणि मग उत्तर काय होतं? आय लाईक आईस्क्रीम. किंवा उत्तर काय होतं? आय डू नॉट लाईक आईस्क्रीम. डू नॉट आणि मग लाईक होतं. तर आता नॉट आणि हे याचं असं शॉर्ट फॉर्म करून आय डोंट लाईक आईस्क्रीम असं म्हणतात. किंवा ही डिड नॉट नो द आन्सर. त्याला उत्तर माहिती नाहीये. नो म्हणजे माहिती असणं. डिड नॉट नो म्हणजे काय? त्याला माहीत नव्हतं. यू डिड अ गुड जॉब. आता हे झालं डूचं डायरेक्ट अर्थ की तू चांगलं काम केलंस. डू यू वॉन्ट टू डान्स. आता हे काय? यू वॉन्ट टू डान्स च डू यू वॉन्ट टू डान्स होतं. यू वॉन्ट तसंच राहतं आणि अगोदर आपण डू राखतो. तर डू यू वॉन्ट टू डान्स? येस, आय वॉन्ट टू डान्स. नो, आय डोंट वॉन्ट टू डान्स. तर ही कन्स्ट्रक्शन्स आहेत ना ही नीट समजून घ्या. ओके, डू कशा रीतीने वापरला जातो, डू कसा क्वेश्चनमध्ये वापरला जातो आणि डू कसा नेगेटिव्ह नो नकारार्थी सेंटेन्समध्ये वापरला जातो. नकारार्थी सेंटेन्समध्ये काय होतं? आय डू होतं मग नॉट होतं पण ते शॉर्ट फॉर्ममध्ये आपण डोंट करतो. आय डोंट वॉन्ट टू डान्स.